उद्या सकाळपर्यंत किंवा आज संध्याकाळपर्यंत कंप्लीट होईल। काल रात्री उशिरापर्यंत आम्ही या दोन लोकांशी बैठका केल्या, आता वंचितशी बैठक करणार आहोत आणि मला वाटतं की जसंही आमची सगळी व्यवस्थित कागदावर युती झाली तेव्हा आम्ही या महाविकास आघाडीची घोषणा करू। जागा वाटपाचा काही फॉर्म्युला ठरलेला आहे का? कोणाला किती जागा या सगळ्या बाबतीत निश्चित हा, आम्ही 1 to 1 जागा वाटपावर प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक प्रभागात कोण निवडून येऊ शकतो, कशामुळे निवडून शकतो या सर्व विषयांवरच बसून सर्व नेत्यांशी चर्चा केली। म्हणजे आमचे विधानसभेचे लढलेले तिथले उमेदवार, राष्ट्रवादीचे नेते असतील, अध्यक्ष, त्यांचे प्रमुख लोक यांच्याशी आम्ही 1 to 1 एकेका जागेवर चर्चा केली की निवडून येणारा उमेदवार कसा, त्याची क्षमता काय, तो निवडणूक लढला होता काय, त्याचं बॅकग्राऊंड काय, या सर्व बाबींवर आमची चर्चा झाली आणि त्यातनं जवळपास 10-12 जागेंवर आम्ही एकमत झालो। आज पुन्हा आमची बैठक आहे आणि सर्व सुरळीत झाल्यावर आम्ही एक महाविकास आघाडीची घोषणा करू। काँग्रेस किती जागा लढणार? आता असं आहे की या इतर पक्षांना ज्या जागा दिल्यानंतर उरल्या तेवढ्या जागांवर काँग्रेस लढणार आहे। किती जागा सोडायला तयार आहे? आम्ही सोडायला म्हणजे त्यांच्या महत्वाच्या निवडून येणाऱ्या किती आहे त्या आम्ही द्यायला तयार आहे। त्या दिल्यावर ज्या उरतील त्याच्यावर आम्ही लढायला उरतील म्हणजे कारण काँग्रेस मोठा भाऊ आहे, काँग्रेसने इथं 151 जागा लढल्या, उरतील याचा अर्थ काय तुम्हाला म्हणायचं नाही? उरतील याचा अर्थ असा आहे की आम्हीही आमच्या लोकांना रिकामं ठेवणार नाहीये। जे आमचे मेरिटवर आहे, जे निवडून येऊ शकतात, परंतु शिवसेनेचे 2 उमेदवार जिथे टाकले तेव्हा तिथे आघाडी मजबूत होत आहे, कुठे एनसीपीची टाकली तिथे मजबूत आहे। आमची ताकद त्यांना मिळावी, त्यांची ताकद आम्हाला मिळावी हा माझा प्रयत्न आहे आणि मला वाटते की आम्ही बरोबर वाटाघाटी करू, कारण की नागपुरातले सर्व लोकल लोक ज्यांना याचा अनुभव आहे, म्हणजे प्रभाग माहित आहे, प्रभागातला उमेदवार माहित आहे, प्रभागातली एकूण एक परिस्थिती माहिती आहे, असे लोक चर्चा करत आहे आणि म्हणून त्याच्यातून निष्कर्ष बरोबर निघेल। किती जागांची निश्चिती झाली आहे आपली नेमकी पूर्ण? जवळपास काल आम्ही 12 जागांवर राष्ट्रवादीची निश्चिती झाली आहे, 7-8-9 जागांवर रात्रीपर्यंत शिवसेनेची झाली आहे आणि मग रात्री जास्ती वेळ झाल्याने आम्ही थांबलो। आज पुन्हा आम्ही चर्चा करू, समोरचा प्लॅन 129 राहते तुमच्या गणितानुसार, तेवढ्या जागा काँग्रेस लढणार आहे का? हो, काँग्रेस 151 लढू शकते। आमचे उमेदवार तयार आहेत, परंतु आम्ही आमच्या उमेदवारांना आतापर्यंत एबी फॉर्म दिलेले नाही। आम्ही यांच्याशी वाटाघाटी करू, जिथे यांना जितक्या जागा सोडायच्या त्या उमेदवारांना आम्ही समजवून या पक्षासोबत लावून समोरची आघाडी करू। 12 आणि 9 म्हणजे 21 जागा झाल्या, म्हणजे 130 जागांवर काँग्रेस लढणार असं आहे। आता 130 आहे उरलेल्या, होऊ शकतो आम्ही बहुजन वंचितलाही देऊ शकतो ना, वंचित आघाडीला देऊ शकतो आम्ही त्याच्यातल्या जागा, काही रिपब्लिकनवाल्यांना देऊ शकतो आम्ही त्याच्यातल्या जागा। तर जशी परिस्थिती येईल त्या परिस्थितीत समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढण्याचा आमचा निश्चय आहे। तुमचे उमेदवार दुसऱ्या पक्षाकडून ताकदवर ठिकाणी असल्यास लढण्याची तयारी काही झाली आहे का? तशा अनुषंगाने काही चर्चा झाली आहे का? असं आहे की कोणता उमेदवार कुठे लढतो, प्रत्येक पक्षाजवळ उमेदवार आहे आणि आम्हाला तसं नाही करायचं आहे। आम्हाला आमचा उमेदवार असेल त्यालाच द्यायचा आहे आणि त्यांच्या पक्षातील असेल त्याला ते देतील, असंच होणार। भाऊ 129-12-10 हा फॉर्म्युला फायनल झालेला आहे, यात किती तथ्य आहे? कसं आहे, 129-12-10 हा रात्री झालेला फॉर्म्युला आहे, कारण की आम्ही 12 जागा एनसीपीला सोडलेल्या आहे आणि शिवसेनाची आमची बोलणी झाली तेव्हा एवढ्या जागा दिलेल्या आहेत, परंतु काही जागांवर अजूनही आम्ही बोलणार आहोत। शिवसेनेशी आमची बोलणी व्हायची आहे, पुन्हा रिपब्लिकनचे पक्ष आहे, पुन्हा आमची वंचित आघाडी आहे। या सर्वांशी बोलल्यावर कितीचा आकडा होतो ते तुम्हाला आम्ही सांगणार आहोत। म्हणजे गणित नाही आहे, केमिस्ट्री आहे। भाऊ मनसेला सोबत घेणार आहात का? मनसेला काँग्रेसच्या कोट्यातून जागा देऊ अशी देखील चर्चा असं आहे की मनसे आमच्या सोबत नाही, मनसे शिवसेनेसोबत आहे। आता शिवसेनेला आम्ही तेवढ्या जागा दिल्या आहे, शिवसेनेने पाहावं त्यांना काय करायचं आहे, म्हणून आम्ही असं काही एकदम बाइंडिंग नाही। आम्ही भाजपाच्या विरोधात असलेले जे पक्ष आहे ते आमच्या सोबत येत असतील त्यांना सामावून घेऊन मोठा भाऊ म्हणून घेऊन चालण्याची आमची तयारी आहे। सगळ्यात महत्वाचं मनसे करता युबीटीने सॅक्रिफाय करावं असं म्हणताय, तर वंचित करता नेमकं कोण सॅक्रिफाय करेल किंवा कोण जागा सोडेल चर्चा सुरू आहे आपण म्हटलंय। वळूयात पुढल्या बातमीकडे। 24 तासात मनसे मुंबईतील उमेदवारांना एबी फॉर्म देणार असल्याची माहिती आहे। पहिल्या 50 उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येणार आहेत, बंडखोरी होणार नाही।
अशा ठिकाणी उमेदवारांना अर्ज देण्यात येणार आहेत. संभाव्य उमेदवारांना कागदपत्रांसह तयार राहण्याचे निरोप देण्यात आलेले आहेत. उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. तर उद्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत एबी फॉर्म सुपूर्द करण्याची मुदत देण्यात आलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.